हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली। तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना। तर चला आता इथे ना मी बाहेरच बसलेले आहे। तर शंभूला पण झोपवायचं होतं, तर घरामध्ये ना लाईट नव्हती, त्यामुळे मग शंभूला मी इथे झाडाखाली झोपवलेला आहे। तर छान असा तो पण झोपलेला आहे। ते तुम्ही बघू शकता, छान असं त्याला पण झोप लागलेली आहे। झाडाच्या हवेशीर छान असा झोपलेला आहे। तर तुम्ही बघू शकता, तर बाहेरचं वातावरण पण खूप छान आहे। पण मग आता काय, कालचा पाऊस झालेला आहे, तर वातावरण पण असं खूपच ढगाळ वातावरण झालेलं आहे। तर इथे बघू शकता तुम्ही, पूर्ण आबटच आलेला आहे। इथे काल शेंगा वाळत घातलेल्या होत्या, तर पाऊस खूपच आल्यामुळे मग सर्व काही शेंगा भरून घेतले आहे, आतमध्ये भरून ठेवलेले आहे। येथे आता भरपूर असं मोठं पेरूचं झाड आहे। तर त्या झाडाला पण पेरू आहे ना, भरपूर पेरू लागलेले आहे। तुम्ही पण बघू शकता, हे बघा भरपूर पेरू लागलेले आहे। लाल पेरूचं झाड आहे। छोटे मोठे सर्व काय असे पेरू आहे। आता यात पिकलेला पेरू आपण शोधू। काही पिकून असे खाली पण पडून जातात, हे बघा। इथे बघू शकता, छान असा पिकलेला पेरू झाडालाच पिकलेला आहे। पण आता खूपच पिकून गेलेला आहे, पण हात पण नाही पुरत। येथे पण बघू शकता, खूपच पिकून गेलेला आहे पेरू, हे बघा। झाडाला भरपूर असे पेरू आहे, पण काही इतके पिकलेले नाही, तर दोनच निघाले असे। खूप छान पेरू आहे। येथे तुम्ही बघू शकता, लाल पेरूचं झाड आहे ना, तर मग लालच पेरू आतमध्ये निघालेला आहे। तर खूप छान लागतो, गोड पण खूप आहे पेरू, खायला पण गोड खूप छान लागतो। या तुम्ही पण पेरू खाण्यासाठी। येथे आता मी बाहेरच बसलेले असताना ना, येथे छान असं वातावरण तयार झालेलं होतं। तर पावसाचं पण वातावरण झालेलं होतं, तर खूपच आभट पण आलेलं होतं। तर खूपच ढग पण भरून आलेले होते, इथे बघू शकता तुम्ही। तर खूपच असं अंधारल्यासारखं झालेलं होतं, इथे बघू शकता तुम्ही। आणि मग ते समोर जे सप्तशृंगीच्या लाईनीमधले जे 7 डोंगर आहे ना, तर त्या डोंगरावरती ना ढग पण उतरलेले होते। तर येथे तुम्ही बघू शकता, छान असं दिसत होतं, बघायला पण छान वाटत होतं। ते डोंगरावरती ढग खाली उतरलेले होते। शंभूची आता इथे भरपूर वेळ झोप झालेली होती, छान अशी झोप झाली। हाय कर शंभू, हाय। शंभू काय करू राहिला? आता येथे ना साई आणि आयुष दोघं जण चाललंय, पाणी सोबत खेळू राहिले। काय करू राहिले रे? काही नाही, पाणी काढतोय। चला, झाली का झोप? चला बाय, चला।
हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ शूट केलेला आहे. तर सकाळीच घराच्या समोर आहे ना, तर चिचुंदरीचं छोटंसं पिल्लू होतं. तर मुलं त्याच्यासोबत खेळत होते. हे बघा, शंभूला तो खूपच आनंद झालेला होता. त्याला ते बघून पहिल्यांदाच बघितलं होतं ना, तर त्याला खूपच आनंद होता. त्याला असं होत होतं का मी हातात पकडू का काय, असं झालं होतं त्याला. ते जिकडं जाईल तिकडंच त्याच्या मागं शंभू पण चाललेला होता. तर मग नंतर थोड्या वेळाने ना आई बोलली की त्याला द्या काढून. तर मग सर्वांनी त्याला काढून दिलेलं होतं. तर शंभूला असं झालं होतं काढून नाही द्यायचं, त्याच्यासोबत खेळायचं होतं त्याला. आणि मग त्यानंतर आहे ना, येथे ट्रॅक्टरला खूपच चिखल माखून आलेला होता. तर भावाने ना ह्या सर्व मुलांना आहे ना चिखल गोळा खूप करायला पाऊस लावलेला होता पडल्यामुळे आणि तो ट्रॅक्टरला उचलून लई चिखल शेतामध्ये अटकला होता. टाकायला आम्ही सांगितलेला पाठी होता. भरून शेतात नेऊन टाकणार आहे. हे काय चिखल काढून राहिले का तुम्ही? हा. का बरं? खूप पाऊस आला होता. ट्रॅक्टर शेतात नेलता ना हं, रिशोबने. हा. मग खूप माखून आला. गाव पडतोय ना खाली. आम्हाला सांगितले पाठी घ्या शेतात नेऊन टाकायचं चिखल. पाहिलं शंभू, तू काय शंभू तू काय करतो आता? तुम्हाला चिखल खेळायचं आहे का? हं. चला जा घेऊन. संध्याकाळच्या वेळेला भरपूर असा पाऊस झालेला होता. तर घरामध्ये ना लाईटच नव्हती. तर मग त्यानंतर आहे ना, येथे आम्ही सर्वांनी चुलीवरतीच पाणी तापवलेलं होतं. ही 2 नंबरची बहीण आहे. तर मग आम्हाला सर्वांना पाणी तापवून देत होती. तर मग मी येथे माझं पाणी तापलेलं होतं. तर मग आता मी पाणी पण गरम झालेलं होतं उतरून घेतलेलं आहे. आणि मग त्यामध्ये ना परत थंड पाणी टाकून आणि परत पाणी तापवायचं होतं. तर इथे 2 नंबरची बहीण आहे ना, सर्वांना पाणी तापवून देत होती. गावाकडची मजाच वेगळी असते. लाईट नसली, काही नसलं तरी म्हणजे चुलीवरती पाणी तापवणे, हे करणे किंवा लाईट जरी नसली तरी विहिरीवरून पाणी आणणे पिण्यासाठी. येथे म्हणजे शहरामध्ये लाईट नसली म्हणजे सर्वच काही कामं पण थांबून जात असतात. आणि मग त्यानंतर आहे ना, येथे शंभू पाणी साचलेलं होतं त्या कागदावरती. तर त्या पाणी खेळत होत्या त्या कागदावरतीच. पाऊस आल्यानंतर शंभू पहिल्यांदा गावाकडे होता. तर मग त्याला म्हणजे पाऊस आल्यावरती खूपच मजा वाटत होती. तर स्वरा आणि शंभू इथे कागदावरतीच पाणी खेळत होते. त्यांना खूपच वेगळं वाटत होतं बघून. आणि मग त्यानंतर आहे ना, येथे बहिणीचे पण मुलं आलेले होते. तर त्यांना आहे ना शंभू खेळून देत नव्हता. तो म्हणायचा तुम्ही बाजूला जा. तर शंभूला आणि स्वरालाच तिथे खेळायचं होतं. बहिणींच्या मुलांना आहे ना स्वरासोबत आणि शंभूसोबत खेळायचं असतं. पण ते दोघंजणं वेगळेच पडतात. त्या खेळून नाही देती. तर वातावरण पण येथे चेंज झालेलं होतं. येथे बघू शकता खूपच पावसाचं वातावरण होतं. आणि मग त्यानंतर दुपारून आहे ना, आमचं आवरल्यानंतर 2-3 वाजता आहे ना, आम्ही पण पिंपळगावला निघालेलो होतो. तर येथे आम्हाला आहे ना सर्वांना खरेदी करायची होती. तर सर्व एक मोठी गाडी करून आता निघालेलो आहोत. आम्ही 4घी बहिणी, मम्मी आणि बहिणींची मुलं सर्व काही आम्ही आता येथे निघालेलो होतो. तर बहिणीच्या मुली सर्व आता येथे हाय करू राहिल्या. रिषभ गाडी चालवायला होता. तर मग रिषभनंच गाडी आणलेली होती. तर त्याचे मामा असतात ना, त्यांची गाडी आहे. तर मग आम्ही सर्व आता या गाडीमध्ये सर्व मावून गेलेलो आहोत. तर छोटी गाडी असली म्हणजे कोणीच गाडीमध्ये बसलं जात नाही. त्यामुळे मग मोठीच गाडी आणलेली होती त्यांचीवाली. तर मग आम्ही आता इथे पिंपळगावला पण आलेलो होतो. इतकी गर्दी होती तर बस कधी, म्हणजे दीपोळीची खूपच गर्दी होती. म्हणजे चालायला पण रस्ता नव्हता, इतकी गर्दी होती. आता आम्ही सर्व आता गाडीमधून उतरून आणि सर्व चाललेलो होतो. ज्वेलरी शॉपमध्ये जायचं होतं आम्हाला. तर बहिणींना पण काही खरेदी करायची होती. तर मला पण स्वराच्या चेनला आहे ना थोडासा डाग द्यायचा होता. ती तोडून टाकलेली होती ना तिनं, गळ्यातली चेन होती तर तिनं तोडलेली होती, तिला डाग द्यायचा होता. तर येथे बघू शकता गर्दी किती आहे समोर. तर बघू शकता तुम्ही, प्रत्येकजण वेगवेगळ्या खरेदीसाठी आलेल्या असतात. तर गाड्या निघायलाच जागा नाही. तर ज्वेलरी शॉपमध्ये पण इतकी गर्दी होती तर बस कधी. आणि मग त्यानंतर आहे ना, आम्ही येथे सर्वजण पाणी पित होतो. तर बहिणीच्या मुलींना आनंद झालेला होता का ते चांदीचे ग्लास होते ना, त्यामुळे त्यामध्ये ते सर्वजण पाणी पित होते. ते हसत होते की चांदीच्या ग्लास. येथे आम्ही दुसऱ्या दिवशी परत हॉस्पिटलला गेलेलो होतो. तर शंभूचे बाबा पण आलेले होते ना. तर मग शंभूला स्वीट सेंटरमध्ये नेलेलं होतं. त्याला काहीतरी घ्यायचं होतं, तो दाखवत होता त्यांना.
त्यांना. तर चला असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा. बाय.